जय हरी विठ्ठल या आपल्या कार्यक्रमामध्ये आम्ही वारकरी माऊलींसाठी एक प्रश्न उत्तराची एक छोटी स्पर्धा घेत असतो। प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या विजेत्यांना आमचे सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीने बक्षिसे सुद्धा दिली जातात। पाहूयात आजच्या भागामधले भाग्यवान वारकरी कोण आहेत ते। जय हरी विठ्ठल। मी आता धरमपुरी या ठिकाणी आहे आणि आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नातेपुते या ठिकाणी माऊलींचा मुक्काम आहे आणि दर एपिसोडच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण एक छोटीशी प्रश्नमंजुषा घेतो। या प्रश्नमंजुषेतून आपण या सर्व वारकरी माऊलींना काही प्रश्न विचारतो। योग्य उत्तर देणाऱ्या वारकरी माऊलींना आमच्या राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या सहप्रायोजकांकडून मिळतं एक छोटंसं गिफ्ट। तर आपण सुरुवात करतोय आजच्या प्रश्न उत्तरांना। चला तयार आहात सगळे? प्रश्न नीट ऐका, ज्याला उत्तर येतंय त्याने हात वरती करा, मी सांगेन कोणी उत्तर द्यायचं। पहिला प्रश्न, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मात्र हा ग्रंथ एका ग्रंथावरचं भाष्य आहे, एका ग्रंथावर अवलंबून आहे। तो ग्रंथ कोणता? तुम्हाला येतो? या, तुमचं नाव सांगा पहिले। कैलास सीताराम चौधरी। चौधरी हां, मुक्काम पोस्ट कोरेगाववर, संत गोरोबा काका पाय दिंडी 16। आता उत्तर सांगा। गीता या ग्रंथामधून ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला। अगदी बरोबर आहे। भगवद्गीतेवरून हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि भगवद्गीतेवरचं हे भाष्य आहे। तुम्हाला आमच्या राजबिंदू या प्रायोजकांकडून हे छोटंसं गिफ्ट। चला आता दुसरा प्रश्न। संपूर्ण माऊलींच्या वारी सोहळ्यामध्ये रिंगणं पार पडतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मला सांगा त्यातली उभी रिंगणं किती असतात? उभी रिंगणं किती असतात? हात वर करते। माझं नाव संजय पुरुषोत्तम पाटील, सेगाव गजानन महाराज संस्थान सेगाव। आता उत्तर सांगा। उत्तर सांगा। रिंगणं, उभी रिंगणं किती असतात? 4। माझ्या मते उभी रिंगणं 3 असतात। 4 असतात ना सर? 4 असतात। कुठे कुठे असतात सांगा। आता एवढं नाही माहिती, पण 4 मी मागल्या वर्षी केली ती। 4 मागल्या वर्षी केली होती। आपण माऊलींच्या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणूया आणि उभी 4 रिंगणं असतात असं म्हणू आणि आपण पुढे जाऊ। ग्रीन गोल्ड सीड्स या आमच्या प्रायोजकांच्या वतीनं हे एक छोटंसं गिफ्ट। चला आता तिसरा प्रश्न। आता या इकडच्या लोकांना आपण संधी देऊया। त्यांनी उभी 4 सांगितली, आता गोल किती असतात? मग गोल रिंगणं किती असतात? कोणाला येतं? नाही नाही। हा या, तुमचं नाव सांगा। माझं नाव यमुना संजय शुक्ल, कोरेगाव बिवर। बरं, आता किती असतात गोल रिंगणं? 3। 3 गोल रिंगणं असतात। अगदी बरोबर उत्तर आहे आणि तुम्हाला हे एक छोटंसं गिफ्ट। अभिनंदन तुमचं। सगळ्यांना धन्यवाद, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल। चला, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल देव तुकाराम नाथ महाराज की जय, की जय महाराज की जय। जय हरी विठ्ठल।